गंध फुलांचा असतो, गंध मातीचाही असतो आणि काही ठिकाणी इतिहासालाही एक गंध असतो. हा शोध, त्या गंधाचा आजचा प्रवास, पेठ गावचा. रस्ते बदलत गेले, दृश्य बदलत गेली, पण मनातली उत्सुकता मात्र वाढतच गेली. एका बाजूला डोलणारी उसाची शेतं, दुसऱ्या बाजूला शांतपणे जगणारी माणसं आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे धर्मवीरगड, मंदिरांचं वैभव, शिल्पकलेचा अद्भुत ठेवा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक वेदनादायी अध्याय. इथं 12 वेसी, 12 मारुती, 42 देवी देवता, 52 पेठा, 100 वाडे, नदीला जायला 3 घाट, 70,000 लोकसंख्या, प्रमुख व्यापार सोन्या चांदीचा. त्यावेळेचं हे यादवांचं राज्य होतं, सुसंस्कृत चाललेलं राज्य होतं. हे सुसंस्कृत राज्यावरती नजर पडली अहमदनगरचा अहमदशाह. या अहमदशाहने याच्यावरती आक्रमण करून स्वतःची राजसत्ता इथं मिळवली. पण धर्मवीर गडाचा प्रवास इथे थांबत नाही. पूर्ण कथा लवकरच. तोपर्यंत कोकण गंध फिल्म्सला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.